ट्रॅव्हल चालवायची इच्छा होती, कारण की काही मेळ बशी नाही ट्रॅव्हल चालल्यावर. एवढी मोठी गाडी की कोणाला जमत नाही. मग आपला गडी आहे आकाश भाऊ, तर यांना आपल्याला आज ट्रॅव्हल कशी चालवायची काय जजमेंट पूर्ण सांगून दिलं. आणि तुम्हाला जर कुठं पण ट्रॅव्हल्स लागली तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. ट्रॅव्हल्स पण किती सीटर आहे भाऊ? 17 सीटर. 17 सीटर ट्रॅव्हल्स आहे आणि आमचे ड्रायव्हर बी अनुभवी आहे. तुम्हाला जर लागला तर कॉन्टॅक्ट अवश्य साधा. तर रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. तर हनुमान जयंतीच्या पहिल्या दिवशी रात्री सगळ्या जणांनी मंदिरावर येऊन मंदिर साफसफाई करायला सुरुवात केली भाऊ. दुसऱ्या दिवशी डायरेक्ट गेलो भाऊ बजरंगबलीच्या मंदिरावर, कारण आज होती भाऊ हनुमान जयंती. मंदिरावर गेलो, दर्शन वगैरे घेतलं, डायरेक्ट गेलो भाऊ आकाश सोबत ट्रॅव्हल्स मध्ये. आता ट्रॅव्हलचं आपण काही अजून चालवलीच नाही आहे, म्हटलं आता ट्रॅव्हलचं जजमेंट येणं महत्वाचं आहे. बाकी सगळ्या गाड्या चालून पाहिल्या. मग ट्रॅव्हलचा एक राऊंड आणला, डायरेक्ट ट्रॅव्हल दिली उभी करून, डायरेक्ट बसलो ओमच्या गाडीवर आणि गाडी घेऊन निघालो आम्ही कानेरीला जायसाठी. कारण इकडे होता भाऊ रोडग्याचा कार्यक्रम. आता इकडचं सगळं आपल्यालाच पाहायला पडते. इकडे आल्याबरोबर डायरेक्ट घेतले भाऊ वांगे, किती किलो आहेत मापून घेतले. आता मेन्यू मध्ये आहे भाऊ डायरेक्ट वांग्याची भाजी आणि पोळ्या. आज त्यासाठी लागते भाऊ भट्टी. तर गळ्याचं मस्त चालू आहे, मातीचा लेप लाप लावून चालू आहे. पद्धतशीर टेक्निकल काम आहे गळ्याचा एकदम. कानेरीला गेलो तर आपल्या गावातले पोट्टे नाश्ता करू आले. त्याला म्हटलं कारबा कुकडे सिलेंडर आणायला गेले पोट्टे. मग त्याला गेला टाटा आणि तिथून आपण गोल्डनीवाला पाला घेऊन निघालो कुठे डायरेक्ट कार्यक्रमावर जायसाठी. आता गोल्डनीवाला पालाच निवडल्यावर मग मजा येईन कारबा स्वयंपाकात नाही. मग अति आलो अति बुडा एक डालडा फिरून चालू होता. त्याला म्हटलं आचार्य बोल तुम्ही सरका, म्हटलं जरासं मला फिरून पाहू द्या, म्हटलं आपल्याला काही आलं पाहिजे, म्हटलं जजमेंट मी बनतो म्हटलं आचार्य. आता आपण सराड्याला हात लावल्याबरोबर ऑटोमॅटिकच शिरा तयार झाला. त्याला म्हटलं आता शिरा गरम आहे, लवकर काय नाही काढून टाका म्हटलं. आता तुम्ही इकडे पाहू शकता मंडप गिंडप आता पंगत बसायला आहे. म्हटलं टाइम म्हटलं मग चला आता थोड्या कैऱ्या खाऊन येऊ. आता आंब्याला एवढ्या मोठ्या कैऱ्या लागल्या की तुम्ही पाहू शकता. आणि याच्यापेक्षा दांगडो एवढा करला वाढलेला आहे ना, हवा पाणी सुटीत साऱ्या खाली पडेला. 2-3 कैऱ्या खाल्ल्या तिथून गेलो भाऊ स्वयंपाकाजवळ. तर इकडे चालू आहे भाऊ भाजीचा मसाला. आता मसाल्याला एवढा वास सुटला की डायरेक्ट लोकांजवळ गेला आणि लोक डायरेक्ट जेवायला चालणार भाऊ. बेकार पंगत बसली, याशी लावून त्याशी लोक वाळू वाळू खाना खान होऊन राहिली. जेवणार झाले जास्त वाळणार झाले भाऊ कमी. आता यायला वाळून दिलं भाऊ आणि मग बसलो भाऊ आपण जेवण करायला. आता जेवायला बराच उशीर झाला भाऊ, सगळ्या दाखलीच्या पंक्तीत बसलो आपण जेवण करायला. आता जेवण तर झालं भाऊ, आता सगळं राहिलं तर आवर चोर करायचं. आता आजचे कार्यकर्ते आपणच आहोत पद्धतशीर पैकी. तर मग आता सगळ्यात पहिले घेतला भाऊ यानं मंडप पाळून. आता यानं मंडप गिंडप पाळला, भांडे कुठे भरसोर केले टालीत नाही, आपण निघालो घर जायसाठी. तर मग आजच्यासाठी एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.